हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मायसेल्फ दिनेश. तर या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक पाहणार आहोत इलेक्ट्रिसिटी जनरेशन युजिंग वाइंड एनर्जी. आता हा टॉपिक बघा, इथे हेडिंग आलेलं नाही, परंतु हा टॉपिक ॲक्च्युली इथून सुरू होतो. ठीक आहे, याचं हेडिंग तुमच्या पुस्तकामध्ये इथे आलं आहे बघा, तर हे रॉंग आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. इथे हे हेडिंग इथे असायला पाहिजे, तर तिथून खोडून ते इथे लिहा. ओके, तर बघा, हा सुद्धा अगेन वाइंड एनर्जी, हा सुद्धा अगेन एक इलेक्ट्रिसिटी जनरेशनचा एक सोर्स आहे. ओके, सो इथे सुद्धा अगेन आपण जसं आधीच्या पॉवर प्लांट्समध्ये बघितलं, हा सुद्धा म्हणजे इथून आता जो सुरू होतो आहे सिरीज, ती आहे इको फ्रेंडली पॉवर प्लांट्स. ठीक आहे, तर हा सुद्धा एक अगेन इको फ्रेंडली पॉवर प्लांट आहे. फक्त इथे आपण एनर्जी कशाची यूज करणार आहोत, तर वाइंड एनर्जी. ओके, सो अगेन काय प्रोड्यूस करणार आहोत, तर इलेक्ट्रिसिटीज प्रोड्यूस करायची आहे आपल्याला. कुठला सोर्स आहे किंवा म्हणजे कुठल्या प्रकारचा, तर अगेन इको फ्रेंडली सोर्स आहे. काय प्रोड्यूस करायचं आहे, तर इलेक्ट्रिसिटीच आपल्याला प्रोड्यूस करायची आहे. ओके, कुठला प्रिन्सिपल आहे, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचाच प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके ओके, आणि कुठली एनर्जी यूज करणार आहोत, तर फक्त एनर्जीचा सोर्स चेंज झाला आहे. तो कुठला आहे, तर वाइंड एनर्जी. वाइंड म्हणजे काय, तर वारा किंवा हवा. ठीक आहे, बेसिकली वारा समजा इथे, कारण खूप जोराची आपल्याला हवा असायला पाहिजे, तेव्हाच ती वाइंड एनर्जी आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी देणार. कशी काय, तर ते आपण बघणारच आहोत इथे. ओके, तर बघा, सर्व काही गोष्टी अगेन इथे सुद्धा सेम आहे. आपल्याकडे इलेक्ट्रिक जनरेटर असणार, आपल्याकडे टर्बाईन असणार. ओके, आणि ती टर्बाईन फिरवून आपण जनरेटर फिरवून नंतर इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करणार. फक्त ते टर्बाईन रोटेट करण्यासाठी आपण वापरणार इथे वाइंड एनर्जी. ओके, म्हणजे सर्व गोष्टी इथे अगेन जे आपण आधी बघितल्या आहे पॉवर प्लांट्समध्ये त्या सेम आहेत. फक्त टर्बाईनला फिरवण्यासाठी आपण वापरणार इथे वाइंड एनर्जी. ओके, सो बघा मग काय आहे, तर इथे सुद्धा अगेन आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. सर्वात आधी तर आपण इथून समजून घेणार आहोत की नेमकं हे कसं काय काम करतं. त्यानंतर इथले वेगवेगळे जे स्टेजेस आहेत त्या कुठल्या, आणि त्यानंतर एनर्जी कन्व्हर्जन कसं काय होतं ते. ओके, आणि काही जनरल माहिती आहे पुढे. ओके, सेकंड पेजवर, तर ती नंतर आपण इथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, सर्वात आधी समजून घेऊ की ते इलेक्ट्रिसिटी कशी काय प्रोड्यूस केली जाते ते. ओके, तर त्याआधी एक गोष्ट समजून घ्या की जसं बघा, तुमच्या घरी जो फॅन असतो, ओके, तुमच्या घरचा जो फॅन असतो तो बघा अशा प्रकारचा असतो काहीतरी. ओके, असा असतो, 3 त्याला पाते असतात. ओके, इथून त्याला वायर जोडली गेली आणि ती बोर्डाला जोडली गेली आहे. ओके, इलेक्ट्रिक बोर्ड, ही त्याला बटन आहे. तुम्ही जेव्हा ही बटन ऑन करता तेव्हा काय होतं की इथून इलेक्ट्रिकल एनर्जी इथून ह्या वायरमधून जाते आणि हा फॅन इथून फिरायला लागतो. बरोबर, म्हणजे ही इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. ठीक आहे, ई लिहितो मी, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे, तुम्ही नका लिहू, ते फक्त मीच लिहू शकतो असं. ओके, आणि त्या इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इथे झालं आहे. हा फॅन फिरायला लागला आहे, म्हणजे इथे कन्व्हर्जन झालं आहे त्याचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये. ओके, बरं, आता विचार करा, मी इकडनं इलेक्ट्रिकल एनर्जी दिली तेव्हा याचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये झालं आहे, म्हणजे हा फॅन फिरायला लागला आहे. ठीक आहे, आता मी बटन बंद केली आहे. ठीक आहे, इलेक्ट्रिक एनर्जी इथून बंद केलं आहे सप्लाय. आता तो फॅन थांबणार. मग आता विचार करा, समजा मी त्या फॅनला जर स्वतः मेकॅनिकल एनर्जी दिली तर, म्हणजे मी समजा त्या फॅनला, तो शांत आहे फॅन, मी त्या फॅनला जर स्वतः मेकॅनिकल एनर्जी म्हणजे हाताने त्याला फिरवण्याचा प्रयत्न केला, तर मग त्याच्या उलट मला इकडे इलेक्ट्रिकल एनर्जी भेटणार का? क्वेश्चन मार्क, भेटणार का? ओके, म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी दिली तर मेकॅनिकल भेटत आहे तुम्हाला. मग याच्या अपोजिट जर तुम्ही केलं, म्हणजे याच्या उलट जर केलं, म्हणजे मेकॅनिकल तुम्ही दिली, म्हणजे फॅन तुम्ही स्वतः हाताने फिरवला, तर मग तुम्हाला इलेक्ट्रिकल एनर्जी भेटणार का इथे? ठीक आहे, आणि एनर्जी कन्झर्वेशन लॉनुसार काय, तर एक एनर्जी डिसॅपियर होत असेल एखाद्या एनर्जीचा फॉर्म, तर तेवढीच एनर्जीचा दुसरा फॉर्म अपियर व्हायला पाहिजे. म्हणजे त्या एनर्जी जर बोलायचं झालं त्या अँगलनी एनर्जी कन्व्हर्जनच्या लॉनुसार, तर येस, असं पॉसिबल असायला पाहिजे. पण असं होतं का, तर येस, आन्सरसुद्धा येस आहे, हो होतं असं. ठीक आहे, जर तुम्ही मेकॅनिकल एनर्जी दिली तर तुम्हाला इलेक्ट्रिकल एनर्जीसुद्धा इकडे मिळते. हे तुम्ही घरीसुद्धा करून बघू शकता. परंतु ही जी इलेक्ट्रिकल एनर्जी भेटते ती खूप कमी असते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जाणवणारसुद्धा नाही एवढे ती कमी प्रमाणात असते. मग ती तुम्ही मेजरसुद्धा करू शकता, मोजू शकता. त्यासाठी तुम्हाला एखादा ॲमीटर लागेल किंवा गॅल्व्हॅनोमीटर तुम्ही वापरू शकता, किंवा आजकाल हे सर्व जुने डिव्हाइसेस झाले आहे. ॲमीटर, गॅल्व्हॅनोमीटर हे सर्व पुराने ज़माने की बात है. आज के ज़माने में मार्केटमध्ये DMM अवेलेबल आहेत. ओके, डिजिटल मल्टीमीटर. मल्टीमीटर म्हणजे काय,
तर यात तुम्ही करंटसुद्धा मोजू शकता, व्होल्टेज मोजू शकता, रेजिस्टन्स मोजू शकता, म्हणजे सर्व गोष्टी एकाच ह्याच्यात, म्हणून त्याला म्हणतात मल्टीमीटर. ओके, मल्टीटास्किंग जसं असतं तसं मल्टी म्हणजे खूप साऱ्या गोष्टी, मीटर म्हणजे मोजणे, खूप साऱ्या गोष्टी तू मोजता येतात, त्यामुळे याला म्हणतात मल्टीमीटर. आणि तेही डिजिटल. ठीक आहे, डिजिटल, आजचा डिजिटल जमाना आहे, सो ते डिजिटल तुम्ही इंटरनेटवर सर्च करून बघू शकता कसं काय असतं ते. तर ते तुम्ही मोजू शकता. खूप कमी करंट प्रोड्यूस होतो, कारण तुम्ही तो खूप कमी मेकॅनिकल एनर्जी इथून देत असता. ठीक आहे सर, तर असं होतं. आणि तेच एक्झॅक्टली इथे आहे ह्या वाइंड एनर्जीच्या केसमध्ये. म्हणजे काय असतं बघा, तर वाइंड एनर्जीमध्ये काय असतं, त्या याला बघा तुम्ही पवनचक्की बघितलं आहे. ठीक आहे, पवनचक्की कुठे लावली असते, खूप जे डोंगर असतात किंवा समुद्र वगैरे तिथे लावलेली असते. कसं काय स्ट्रक्चर असतं बघा याचं, तर हे बघा असे 3 पाते असतात त्याला, आणि असा मधात रॉड असतो, त्याला 3 पाते असतात. म्हणजे सिम्पल जे पंख्याचं स्ट्रक्चर असतं ना तेच आहे, आणि तोच प्रिन्सिपलसुद्धा आपण इथे यूज करणार आहोत. ओके, जसं पंख्याच्या केसमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, तुम्ही मेकॅनिकल एनर्जी जर दिली तर तुम्हाला इलेक्ट्रिकल एनर्जी भेटणार, बरोबर आहे, रिटर्न. तर तेच इथे सुद्धा होतं. हा बघा, हा जो तुम्हाला दाखवला आहे ती आहे पवनचक्की. म्हणजे आता इथे 2च पाते दाखवले आहे तुम्हाला, परंतु ॲक्च्युली 3 असतात. ठीक आहे, त्याचा भाग तुम्हाला आडवा दाखवला आहे. ओके, आडवा तो दाखवला आहे तुम्हाला. ओके, मग बघा आता इथे सुद्धा सेम तोच प्रिन्सिपल आपल्याला काम करायचा आहे. इथे सहज समजा तुम्ही ह्या पात्यांना हाताने फिरवलं, म्हणजे तुम्ही मेकॅनिकल एनर्जी दिली, तर इथे बघा, इथे पुढे हा गिअर बॉक्स आहे, इथे तेच टर्बाईन असते याच्या आतमध्ये, आणि ह्या शाफ्टला जोडून इथे मॅग्नेट आहे, त्याभोवती कॉईल आहे, आणि इथे जनरेटर, म्हणजे इथून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार. सेम तोच प्रिन्सिपल पंख्याचा सुद्धा. जर तुम्ही इथून मेकॅनिकल एनर्जी दिली तर तुम्हाला इकडनं इलेक्ट्रिसिटी एनर्जी भेटणार. फक्त आता हे जे पाते असतात ह्या पवनचक्कीचे, ज्याला पवनचक्की म्हणतात. ठीक आहे, पंखा आपला घरचा, फॅन, आणि ही पवनचक्की. ठीक आहे, आणि इंग्रजीत जर म्हणायचं झालं त्याला म्हणतात वाइंड मिल्स. ठीक आहे, वाइंड मिल्स म्हणजे पवनचक्की. सो मग इथे ह्याला आता मेकॅनिकल म्हणजे हाताने तर तुम्ही रोटेट करू शकत नाही. का बरं? कारण हे खूप मोठं असतं, पंखा छोटासा असतो, तुम्ही त्याला हाताने फिरवू शकता. ठीक आहे, परंतु हे स्ट्रक्चर जे आहे या ब्लेड्सचं, ठीक आहे, जे पाते आहे याचे, हे खूप मोठे असतात, त्यामुळे यांना रोटेट केलं जातं मग एअरच्या मदतीने. एअर म्हणजे हवा, तीच आहे आपली इथे वाइंड एनर्जी. म्हणजे आपण इथे मेकॅनिकल एनर्जी देणार नाही, तर इथे आपण देणार आहोत वाइंड एनर्जी. ठीक आहे, WE म्हणजे वाइंड एनर्जी. शॉर्ट फॉर्म अगेन तुम्ही नाही लिहायचं आहे, ते फक्त मीच लिहू शकतो. ठीक आहे, तर एअर म्हणजे वाइंड एनर्जी आपण इथे देणार आहोत. मग वाइंड एनर्जी म्हणजे मुळे काय होणार, तर तो फॅन फिरणार, बरोबर आहे, हव्यामुळे तो फिरणार. मग हवेमुळे फिरल्यामुळे काय झालं, स्ट्रक्चर कसं असणार बघा, हा तो त्यातला हा रॉड आहे, शाफ्ट आहे हा मधातला. ठीक आहे, हा शाफ्ट आहे, आणि याला अटॅच असणार 3 पाते, एक इकडनं असणार आणि एक इकडनं. म्हणजे समजा असा एखादा जर पाता असेल, ठीक आहे, अशा पद्धतीने असणार. तर याला जर समजा ह्या बाजूने हवा जर आली असेल, ओके, सो सिम्पली बघा, ह्या बाजूने जर हवा आली तर तो पाता असा फिरणार. ठीक आहे, त्यामुळे पूर्ण तो शाफ्ट फिरणार बेसिकली. ठीक आहे, तर तो शाफ्ट फिरणार. ठीक आहे, तो म्हणजे पूर्ण पवनचक्की माइल्ड मिल फिरणार, त्यामुळे तो शाफ्ट फिरणार. आणि या शाफ्टला इथे असतो अटॅच बघा गिअर बॉक्स. ओके, त्याचं काम काय बघणारच आहो. त्यानंतर त्याच्या मागे असतो जस्ट तुमचा टर्बाईन. मग ह्या शाफ्टमुळे तो टर्बाईन फिरणार, त्याला अटॅच असणार इथे मॅग्नेट जनरेटरमध्ये, आणि जनरेटरमधून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार, आणि ती नंतर खाली इथे वायर्सच्या मदतीने खाली आणली जाते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने इथे सुद्धा सिम्पली इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस केली जाते. ओके, तर इथे सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे. हे ब्लेड्स आहेत कशासाठी, तर पवनचक्कीला असतात ते फिरण्यासाठी. शाफ्ट माहिती आहे तुम्हाला. गिअर बॉक्स हे नवीन आहे, पाहू आता. जनरेटर माहिती आहे तुम्हाला. शाफ्ट अगेन इथला माहिती आहे. सपोर्ट म्हणजे त्याला पकडून ठेवण्यासाठी ते स्ट्रक्चर. ठीक आहे, तर इथे नवीन स्ट्रक्चर आलं गिअर बॉक्स. आता गिअर बॉक्स म्हणजे काय, तर तुम्ही ज्या छोट्या लहान असताना कुठल्या गाड्या वगैरे घेतल्या असेल खेळण्याच्या, त्या किंवा कुठले जे मोठ्या मशिनरीज असतात त्यांच्यामध्ये, किंवा इंटरनेटवर जरी सर्च केलं गिअर बॉक्समधून तरी तुम्हाला दिसणार. तर त्यांचं बेसिकली स्ट्रक्चर कसं असतं बघा इथे काढण्याचा प्रयत्न करतोय मी. ओके, अशा पद्धतीचं त्यांचं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे, आणि याला अटॅच असतात मग मोठ्या गिअर बॉक्स. ठीक आहे, मी इथे ठीक आहे. ओके, तुम्ही इंटरनेटवर वगैरे बघू शकता की नेमकं स्ट्रक्चर इथं तुम्ही किंवा इथून तुम्हाला जर लक्षात येत असेल तर समजून घ्या वाटल्यास. ठीक आहे, तर अशा प्रकारचे तुम्ही स्ट्रक्चर बघितले असेल, ज्या म्हणजे मशीन्स असतात ना मोठ्या, त्यांमध्ये वगैरे असे स्ट्रक्चर्स असतात बघा. हा जो छोटा आहे तो याच्यामध्ये फसवला असतो. ओके, आणि हा जर फिरत असेल, हा बघा आता छोटा फिरवण्यासाठी मला कमी एनर्जी लागणार, बरोबर, पण ते छोट्यामुळे हा मोठासुद्धा फिरतो. का बरं, तर ह्या याच्या ब्लॉक्समध्ये इथे फसला असतो.
म्हणजेच मला जर हा मोठा फिरवायचा असेल तर मोठा फिरवण्यासाठी मला खूप एनर्जी लागणार जास्त, बरोबर. मग हा मोठा मी याला एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा मी काय करतो, याला छोटा गिअर बॉक्स अटॅच करतो. याला म्हणतात गिअर्स, छोटे छोटे आहे गिअर्स, आणि याला बॉक्समध्ये पॅक केलं जातं म्हणून याला म्हणतात गिअर बॉक्स. मला जर मोठा रोटेट करायचं असेल तर मी काय करणार, ह्याला एक छोटा अटॅच करतो आणि नंतर या छोट्याला फिरवतो. म्हणजे छोट्याला फिरवणं मला सोपं जाणार, त्यामुळे मी छोटा याला अटॅच केला आणि फिरवला. ठीक आहे. तर तेच इथे सुद्धा होतं. म्हणजे इथे सुद्धा काय केलं जातं की हा जो गिअर बॉक्स तुम्हाला दाखवला, इथे सुद्धा असे गिअर्स असतात छोटे छोटे. ओके. आणि इथला नंतर तो छोटा गिअर काय होतो, ह्या शाफ्टला अटॅच असतो. ओके. जसा वाइंड मिल हा फिरणार तसा तो शाफ्ट देखील फिरणार आणि त्याला अटॅच असणारा तो गिअर बॉक्स देखील फिरणार. मग तो आता हा फॅन जो आहे किंवा तो ब्लेड्स जे आहे ते हळूहळू फिरणार, बरोबर. हवेमुळे एकदम जोरात फिरणार नाही. मग हळू फिरल्यामुळे तो छोटासा जो गिअर बॉक्स आहे तो सुद्धा हळू फिरणार, परंतु त्याला अटॅच असणारा जो मोठा बॉक्स आहे, मोठा गिअर बॉक्स, तो मात्र जोरात फिरणार, बरोबर. मग तो जोरात फिरल्यामुळे काय होणार, बरोबर ना, कारण तो जोरात फिरणार. आता हे तुम्ही समजायचं असेल तर तुम्ही यूट्यूबवर वगैरे गिअर बॉक्स वर्किंग वगैरे असं टाईप करून समजून घ्या, किंवा बेसिकली तुम्हाला जर लक्षात आलं असेल मला काय सांगायचं आहे, कसे काय गिअर बॉक्स असतात, तर तुम्ही समजून घ्या. जर पाहिले असतील तर तुम्हाला समजलं असेल कदाचित. तर छोट्या गिअर बॉक्समुळे नंतर मोठा गिअर बॉक्स फिरणार, त्यामुळे बेसिकली हा जो टर्बाईन आहे तो सुद्धा जास्त वेगाने फिरणार. जास्त वेगाने फिरणार म्हणजे जास्त इलेक्ट्रिकल एनर्जी भेटणार. ठीक आहे. म्हणजे मग गिअर बॉक्सचं काम काय आहे, तर इथे जे रोटेशन्स होत आहे, रोटेशन म्हणजे फिरणं, बरोबर आहे. जो गिअर बॉक्सचं रोटेशन होत आहे, फिरणं होत आहे, त्याला इन्क्रीज करणे म्हणजे वाढवणे. ठीक आहे. सो गिअर बॉक्सचं कार्य आहे ते वाढवणे. सो इथे बघा दिलं आहे बघा, द फंक्शन ऑफ द गिअर बॉक्स इज टू इन्क्रीज द रोटेशन्स पर युनिट टाईम. पर युनिट टाईम. ठीक आहे. मी समजा इथे लिहिलं आहे बघा, रोटेशन्स पर युनिट टाईम म्हणजे कसं काय. सो रोटेशन याला आर लिहितो आहे मी आणि पर युनिट टाईम म्हणजे टी. म्हणजे मी जर म्हणलं की हा एका सेकंदाला 10 वेळा फिरतो आहे, ठीक आहे. म्हणजे रोटेशन झाले 10, टाईम झाला इथे 1 सेकंद, म्हणजे 10 रोटेशन्स तो एका सेकंदाला, रोटेशन्स पर युनिट टाईम. ओके. म्हणजे एका सेकंदाला तो 10 वेळा फिरतो आहे. ओके. आणि मग मी समजा गिअर बॉक्स लावला तर काय होणार, ते इन्क्रीज होणार, बरोबर. म्हणजेच काय होणार, तो आता एका सेकंदाला तो इन्क्रीज होणार, वाढून तो किती हे करणार, 20 करणार, म्हणजे तो फास्ट फिरतो आहे. सो गिअर बॉक्सचं काम आहे रोटेशन्स पर युनिट टाईम इन्क्रीज करणे. ठीक आहे. सो आय थिंक आता तुम्हाला लक्षात आलं असेल कसं काय हे वाइंड मिल काम करतं. ओके. इथे असतो वाइंड मिलचे ब्लेड्स हवेमुळे फिरतात, नंतर तो शाफ्ट फिरतो, टर्बाईन असतं, तिथून इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटरमध्ये प्रोड्यूस होते. ठीक आहे. ओके. काय काय प्रोसेस होतात, तर पहिलं आहे मग स्टेजेस कुठले आहे, वाइंड एनर्जी विथ रिक्वायर्ड वेलॉसिटी. वाइंड एनर्जी पाहिजे आहे विथ रिक्वायर्ड वेलॉसिटी, म्हणजे वेलॉसिटी जास्त पाहिजे त्याची बेसिकली. त्यामुळे नेक्स्ट काय होणार, वाइंड टर्बाईन विथ लार्ज फिन्स. ठीक आहे. हे टर्बाईन्स इथे विथ लार्ज फिन्स, फिन्स म्हणजे हेच ते ब्लेड्स दाखवले ना ते. ओके. ते वाइंड एनर्जीमुळे काय होणार, हवेमुळे ते ब्लेड्स फिरणार, बरोबर. त्यामुळे काय होणार, ते जनरेटरमध्ये, नंतर जनरेटर फिरणार त्यामुळे, आणि त्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस होणार. ठीक आहे. तर हे सिम्पली त्यातल्या स्टेजेस आहे. त्यानंतर इथे एनर्जी कन्व्हर्जन कसं काय होतं, तर ऑब्व्हियसली हवा आहे, हवेचे मॉलिक्युल्स फिरत असतात इकडे तिकडे, म्हणजे मोशनमध्ये असतात, त्यामुळे वाइंड एनर्जी, कायनेटिक एनर्जी इन वाइंड. मोशनमुळे कायनेटिक एनर्जी असते, आपण बघितलं आहे. ठीक आहे. इतर सुद्धा व्हिडिओजमध्ये बघितलं आणि फर्स्ट पार्ट नसेल समजलं तर बघा या चॅप्टरचा. कायनेटिक एनर्जी असणार वाइंडमध्ये, बरोबर. कायनेटिक एनर्जी, तीच कायनेटिक एनर्जी अगेन इथे टर्बाईनमध्ये सुद्धा असणार, कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन, कारण टर्बाईनसुद्धा मोशनमध्ये येणार त्यामुळे. सो इथे सुद्धा कायनेटिक एनर्जी, आणि ती पुढे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार. ठीक आहे. सिम्पल हेच आहे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. ओके. सर्व आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये इन डिटेल बघतच आलो आहे. ठीक आहे. आता इथे काय सांगितलं आहे हे बघू आपण आणि त्यानंतर पुढे जाऊ. कायनेटिक एनर्जी इन वाइंड हॅज बीन यूज सिन्स लॉंग फॉर लिफ्टिंग ऑफ वॉटर फॉर ड्रायव्हिंग वाइंड मिल्स. म्हणजे जी वाऱ्यातली कायनेटिक एनर्जी आहे, कारण वाऱ्यातले मॉलिक्युल्स असतात, हवेतले मॉलिक्युल मोशनमध्ये, त्यामुळे असते त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी. तर ते नेहमी ती जी एनर्जी आहे ती लिफ्टिंग ऑफ वॉटरसाठी यूज केली जाते, म्हणजे पाण्याला वरती काढण्यासाठी. कसं काय, तर इथे सुद्धा अगेन बोरवेलचा कन्सेप्ट यूज केला जातो. तुम्ही बघितलं असेल बोरवेल अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं बघा.
याला हापसी वगैरे म्हणतात खेड्या भागाकडे, ठीक आहे. अशा प्रकारचं स्ट्रक्चर असतं त्याला. आणि इथनं असतो त्याला दांडा, ठीक आहे. हा दांडा बघा खालीवर केला जातो आणि इथून पाणी येतं जमिनीतला, ठीक आहे. आय थिंक तुम्ही बघितलं असेल स्ट्रक्चर, ठीक आहे. हा दांडा फिरवला जातो आणि इथनं पाणी खाली येतं, ठीक आहे. जमिनीतलं पाणी बेसिकली येतं इथून वरती. तर हे कसं काय येतं, हा दांड्याला अटॅच असतो इथे एक रॉड, ठीक आहे. हा जर तो पाईप असेल, हा पाईप, त्याला एक रॉड अटॅच असतो. हा रॉडला इथे असं एक हे असतं. तर हा जेव्हा दांडा वरती केला जातो तेव्हा हा रॉड खाली जातो आणि इथनं पाणी वरती आणतो जेव्हा तो दांडा खाली येतो तेव्हा. तर सेम तेच इथे सुद्धा केलं जातं. वाइंड एनर्जी काय करतं की हा जो पंखा असतो वाइंड एनर्जीचा, तो फिरल्यामुळे तो जो शाफ्ट त्याला अटॅच असतो, बेसिकली त्याला एक रोटर असतं, त्या रोटरमुळे तो दांडा जो आहे अशा प्रकारेच सेम स्ट्रक्चर असतं. हा दांडा वरती खाली होतो आणि पाणी वरती येतं, ठीक आहे. तर वाइंड एनर्जी, ठीक आहे. तर हीच वाइंड एनर्जी मग कशासाठी, लिफ्टिंग ऑफ वॉटर, पाणी वरती खेचण्यासाठी यूज केलं जातं, ठीक आहे. वाइंड एनर्जीमुळे हा जो पंखा आहे तो फिरतो, म्हणजे वाइंड मिल फिरतात आणि त्यामुळे हे पाणी अशा पद्धतीने बोरच्या केसमध्ये जसं येतं तसंच इथे सुद्धा वरती येतं, ओके. आणि तसंच ड्रायव्हिंग ऑफ फ्लोअर मिल, ज्या आटा चक्की आहे त्यासुद्धा ड्राईव्ह म्हणजे चालवण्यासाठी वाइंड एनर्जी आधी वापरली जायची, ठीक आहे. आता हे वापरली जात नाही. आता आपल्याकडे ॲडव्हान्स टेक्निक्स आहे, आपण डिजिटल युगात राहतो आहे, ठीक आहे. सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आपण वापरतो आहे, आता वापरली जात नाही, ठीक आहे. मग आता हीच वाइंड एनर्जी, दिस वाइंड एनर्जी कॅन ऑल्सो बी यूज फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. हीच वाइंड एनर्जी आपण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. कसं काय, तर जी मशीन, द मशीन विच कन्वर्ट्स कायनेटिक एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड वाइंड टर्बाईन. जी मशीन कायनेटिक एनर्जी वाइंडची इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते तिला म्हणतात वाइंड टर्बाईन, जी इथे आपण यूज केली आहे, ठीक आहे. आणि त्याच्या मदतीने हे सर्व आपण इलेक्ट्रिसिटी इथे प्रोड्यूस करू शकतो, ठीक आहे. सो जशी मग वाइंड ब्लेड्सना ट्राईक करते, ब्लेड्स फिरतात, त्यामुळे ॲक्सेल फिरतो आणि त्यामुळे इलेक्ट्रिकल जनरेटर, कशामुळे तर गिअरबॉक्सला अटॅच असल्यामुळे तो सुद्धा फिरतो जनरेटर. आणि जनरेटर फिरल्यामुळे, जनरेटरचं काम काय असतं बघितलं आहे आपण, आणि त्यामुळे रोटेट होतात ब्लेड्स, त्यामुळे टर्बाईनचे फिरल्यामुळे काय होतात, टर्बाईन फिरल्यामुळे जनरेटर फिरतो आणि इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. तर हेच तुम्हाला इथे सिम्पली सांगितलं आहे, ठीक आहे. आणि हे तुम्हाला इथे दाखवलं आहे, ओके. तर हे तुम्हाला आय थिंक समजलं असेल. आता नेक्स्ट काय आहे बघा पुढे, की द वाइंड टर्बाईन्स विथ कॅपॅसिटी राईट फ्रॉम लेस दॅन 1 किलोवॅट टू अबाउट 7 मेगावॅट आर कमर्शियली अवेलेबल. कमर्शियली म्हणजे व्यापारिकदृष्ट्या, ठीक आहे. सिम्पली व्यापारी समजा तुम्ही. तर व्यापारिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर टर्बाईनचे जे ब्लेड्स आहेत किंवा टर्बाईन्स अशा कॅपॅसिटीच्या कुठल्या 1 किलोवॅटपेक्षा कमी किंवा 7 मेगावॅट एवढ्यापर्यंत, म्हणजे एवढ्या दरम्यान तुम्हाला डिपेंड की तुम्हाला किती इलेक्ट्रिसिटी पाहिजे, तर त्यानुसार ह्या वाइंड टर्बाईन्स मार्केटमध्ये आज विकण्यासाठी अवेलेबल आहे, म्हणजे उपलब्ध आहे, ठीक आहे. आता डिपेंडिंग ऑन वाइंड वेलॉसिटी अवेलेबल ऑन दी साईट ऑफ इन्स्टॉलेशन, वाइंड टर्बाईन विथ स्पेसिफिक कॅपॅसिटी सिलेक्टेड. म्हणजे एखाद्या ज्या ठिकाणी, ठीक आहे, साईटवर तुम्हाला हे इन्स्टॉल करायचे आहे, ठीक आहे. इन्स्टॉल करणे म्हणजे त्याला जसं तुम्ही ॲप इन्स्टॉल करता ना मोबाईलमध्ये, म्हणजे टाकता मोबाईलमध्ये, तसंच वाइंड टर्बाईनसुद्धा त्या जागेवर टाकण्यासाठी किंवा त्यांना रुजू करण्यासाठी डिपेंडिंग अपॉन वाइंड वेलॉसिटी, म्हणजे तिथे वाऱ्याचा वेग किती आहे, किती वेगाने वारा येतो आहे, त्यानुसार तुम्हाला वाइंड टर्बाईन सिलेक्ट करावी लागते. तर त्यांची कॅपॅसिटी किती आहे तर इथे दिले बघा, 1 किलोवॅट टू 7 मेगावॅट. किलो म्हणजे किती, 10⁻3, ठीक आहे, म्हणजे 1000. तर मेगावॅट म्हणजे 10⁻6, ओके. 10⁻6लाच तुम्ही काय लिहू शकता, 1000 इंटू 10⁻3, म्हणजे 10⁻3 इंटू 10⁻3 लिहू शकता. आणि 10⁻3 म्हणजे 1000. सो इथे बघा मग काय होणार, 7000 आणि 10⁻3 म्हणजे किलोवॅट, सो किलोवॅट, ठीक आहे. तर ह्या अवेलेबल आहे. मग किती वाऱ्याचा वेग आहे त्यानुसार तुम्हाला ज्या कॅपॅसिटीची पाहिजे आहे ते तुम्ही बाजारातून घेऊ शकता, ठीक आहे. परंतु त्यांना इन्स्टॉल करण्यासाठी एक स्पेसिफिक लोकेशन पाहिजे आणि जी खूप साऱ्या भौगोलिक जिओग्राफिकल फॅक्टर, भौगोलिक घटकांवर अवलंबून असते. म्हणजे जसं कुठंही तुम्ही ते लावू शकत नाही, त्यासाठी एक सायंटिफिक अप्रोचनी तेथे जागेची रिसर्च करावी लागते. तो एरिया कसा काय आहे, तिथले जिओग्राफिकल फॅक्टर्स कसे काय, हवामान परिस्थिती सर्व काही बघावं लागतं. त्यानंतर तिथे ते वाइंड मिल्स लावल्या जातात, ठीक आहे. म्हणजे कुठेही अशा लावू शकत नाही तुम्ही,
ठीक आहे. तुमच्या घरावर देखील लावू शकता, परंतु त्यासाठी पूर्ण तिथली ॲटमॉस्फिअर तशा कंडिशन्स तिथे असल्या पाहिजे बेसिकली. ठीक आहे. सो इथे बघा, मग तुम्हाला सांगितलं आहे की ह्या कुठे जास्त करून लावल्या जातात. सो बघा, वाइंड वेलॉसिटी इज युजली हाय ऑन सी शोर्स, म्हणजे जे समुद्र तट असतात, किनारे, सी समुद्र, शोर म्हणजे किनारा त्याचा. सो जे समुद्राचे किनारे असतात तिथे वाऱ्याचा वेग खूप जास्त असतो, कारण तिथे अडथळे नसतात ना, कारण सर्व काही मोकळं असतं, त्यामुळे वारा खूप वेगाने वाहत असतो तिथे. मग अशा ठिकाणी आणि एन्व्हायरमेंटसुद्धा तिथलं वातावरणसुद्धा तिथलं पुरेसं असतं या सर्वांसाठी, म्हणजे चांगलं असतं बेसिकली. सो तिथे ह्या वाइंड टर्बाईन मग इन्स्टॉल केल्या जातात. ठीक आहे. आणि हा क्लीन एनर्जी सोर्स आहे, स्वच्छ, कारण इथे आपण इंधन वगैरे काही जाळत नसल्यामुळे ऑब्वियसली क्लीन एनर्जी सोर्स आहे, स्वच्छ एनर्जीचा सोर्स आहे. ठीक आहे. हाऊएव्हर वाइंड वेलॉसिटी इज नेसेसरी फॉर वाइंड एनर्जी जनरेशन इज नाउ अवेलेबल एव्हरीवेअर. ठीक आहे. तर हे सगळीकडे आता अवेलेबल आहे, हेच तुम्हाला सांगितलं. आता बघा, जसं तुम्ही म्हटलं सी शोर्सवर सुद्धा लावलं जातं, तसंच हे माउंटेन्सवर देखील लावलं जातं. इथे तुमच्या पुस्तकात आलेलं नाही ते, परंतु जे पर्वत असतात मोठे मोठे, ठीक आहे, किंवा जमिनीचा भाग जो खूप उंच असतो, ठीक आहे, तर किंवा पठार असतं जिथे जंगलं वगैरे नसतात, तर अशा ठिकाणी देखील लावले जातात. का बरं? कारण जिथे जंगलं नसतील तिथे हवा अडवली जात नाही त्या झाडांमुळे, त्यामुळे खूप वेगाने वारा येत असेल तर त्याच्या जंगलांवर म्हणजे सपाट ठिकाणांवर किंवा जे माउंटेन म्हणजे उंच डोंगर आहे तिथेसुद्धा हवेचा वेग कमी असतो, मग तिथेसुद्धा त्या वाइंड मिल्स लावल्या जातात. ठीक आहे. आता इथे बघा, तुम्हाला एक टेबल दिला आहे. ठीक आहे. वाइंड टर्बाईन विथ डिफरंट कॅपॅसिटीज, म्हणजे ज्या वेगवेगळ्या कॅपॅसिटीच्या तुम्ही टर्बाईन बघितल्या त्या कुठे कुठे लावल्या जातात. ठीक आहे. तर जसं बघा, पहिलं जर तुम्हाला दिलं आहे छोटासा बघा, होम, म्हणजे तुमच्या घरी जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्हाला ह्या कॅपॅसिटीचा आणि ह्या ब्लेड लेंथचा जो वाइंड मिल आहे, पवनचक्की आहे, ती घ्यावी लागेल. काय ब्लेड लेंथ असला पाहिजे? ब्लेड लेंथ म्हणजे त्याचे जे हे ब्लेड्स आहेत, ओके, हे ब्लेड्स पाते ज्याला म्हणतो, त्याची लेंथ, लांबी किती असायला पाहिजे? तर 1.5 मीटर. ओके. आणि तेच कॅपॅसिटी असायला पाहिजे त्याची 2 किलोवॅट कॅपॅसिटी असायला पाहिजे. किती उंचावर लावायचा हा? तर हे बघा, 100 फीट म्हणजे 35 मीटर उंचावर. ठीक आहे. म्हणजे हा घरापेक्षा देखील खूप वरती होतो. आता जसं तुमची हाईट बघा, तुमची हाईट किती असणार? 4-4.5 फूट किंवा 5 फूट एवढी असणार. ठीक आहे. 4-4.5 फूट एवढ्या दरम्यान असणार. तर इथे बघा 100 फीट म्हणजे 100 फूट हाईट असायला पाहिजे म्हटलं आहे. तुमच्यापेक्षा किती पुन्हा जवळपास 20-30 पटीने जास्त. ठीक आहे. तर एवढ्या उंच तो पवनचक्की असली पाहिजे आणि त्याचे ब्लेड्स किंवा पात्याची लांबी असली पाहिजे 1.5 मीटर आणि कॅपॅसिटी एवढी. ठीक आहे. तर घरी लावण्याचं असेल तर एवढा खर्च, म्हणजे एवढा ब्लेड असणारा तुम्हाला घ्यावा लागेल. तर तेच असं खुल्या ठिकाणी जर लावायचं असेल, म्हणजे मैदानावर वगैरे, वाइंड फार्म ज्याला म्हणतात, तर अशा ठिकाणी मग त्याचे ब्लेड लेंथ 50 मीटर असलं पाहिजे, तेवढं लांब, कॅपॅसिटी 2000 किलोवॅट. आणि तेच त्याची हाईट जर बघाल तर ती 200 ते 300 फूटच्या मधामध्ये असली पाहिजे. ठीक आहे. एवढी त्याची हाईट असली पाहिजे. ठीक आहे. एवढ्यावरतं. आणि तेच ऑफ शोअर वाइंड टर्बाईन, म्हणजे शोअर म्हणजे बघा, इथे आपण म्हटलं सी शोअर म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावर. ठीक आहे. शोअर म्हणजे किनारा, समुद्राच्या किनारा. तर ऑफ शोअर म्हणजे समुद्राच्या आतमध्ये. ओके. ऑफ शोअर म्हणजे हे जे आपण इकडे लावले आहे ना, ह्या ऑफ शोअर झाल्या, सॉरी, सी शोअरवर, समुद्राच्या किनाऱ्यावर, वाइंड फार्म जिथे किंवा इथे किनाऱ्यावर. तर तेच ऑफ शोअर म्हणजे समुद्रामध्ये. हा बघा, समुद्र दाखवला आहे. समुद्रात जर लावायचे असेल तर ब्लेड लेंथ असला पाहिजे 100 मीटर एवढी कॅपॅसिटी. आणि हाईट बघा 500 ते 600, म्हणजे जनरली 500पर्यंत असायला पाहिजे. तर एवढं मोठं ते असायला पाहिजे स्ट्रक्चर. ओके. तर तुम्ही म्हणजे लावू शकता ते. त्यानंतर गेट इन्फॉर्मेशन, इथे तुम्हाला विचारलं आहे की जसे तुम्हाला इथे आधी याच्यात द्यायची होती, प्रत्येक याच्यात तुम्हाला माहिती द्यायची की कुठले आहे मेजर पॉवर प्लांट्स, तर इथे तुम्हाला तेच त्यांनी म्हटलं आहे की तुम्ही इंटरनेटवर सर्च करा की कुठले असे पॉवर प्लांट्स आहेत आणि ते तुम्ही लिहा. ठीक आहे. तर हे तुम्ही करू शकता स्वतः. ठीक आहे. इंटरनेटवर सर्च करा इंडियामध्ये कुठले कुठले आहे पॉवर स्टेशन, वाइंड पॉवर स्टेशन. ठीक आहे. तर हे तुम्ही करू शकता. ओके. सो बस इथेच हा टॉपिक इथे संपत आहे. ओके. काय क्वेरीज असतील तर, डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ओके. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि अभ्यास करत राहा. ठीक आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.